हाय फ्रेंड्स, कसे आहात? मी आज बनवणार होती मसाले भात. मसाले भात मी याच्यासाठी बनवणार होती, कारण मी आज गेली होती बाहेर आणि बाहेरून यायला मला खूप असा लेट झाला होता. तर मिस्टर बोलले, "आता लेट पण झालेला आहे आणि तू खूप थकली असशील, तर एक काम कर, मसाले भात बनव. चपाती भाजी बनवायला तुला खूप लेट होऊन जाईल." मला थोडासा आनंद झाला, कारण की रोज-रोज चपाती भाजी बनवून पण कंटाळा येतो आणि मला मसाले भात आहे ना खूप आवडतो. मला रोज जरी दिलं ना, तरी पण मी खायला रेडी असते. मीच काय, आमच्या खानदेशातल्या प्रत्येक लोकांना मसाले भात खूप आवडतो आणि आमच्या इकडे मसाले भात खूप फेमस आहे. त्याच्यासाठी मी काय केलं, कुकरमध्ये तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकलं. जिरं छान परतून झालं की त्याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट सर्व टाकून घेतलेले. टोमॅटो, बटाटा, त्याच्यानंतर शेंगदाणे सर्व टाकून घ्यायचे आपल्याला. नंतर मग मी वाटाणे पण जे आहे ते सालून घेतलेले होते. पण मी वाटाणे आहे ना कांदा लसूण सोबत टाकत नाही. त्याच्यासोबत जर टाकले ना, तर सुरुवातीलाच वाटाणे आहे ना जे बारीक होऊन जातं, त्याच्यामुळे एवढं टेस्टी लागत नाही. काही काही बायका त्याच्यासोबतच टाकतात, पण मी नंतर टाकत असते. मग वाटाणे आहे ना टाकल्यानंतर परत आपल्याला थोडंसं 2 मिनटं फ्राय करून घ्यायचे. ते फ्राय करून झाल्यानंतर मग मसाले टाकायचे. मसाल्यामध्ये परत एकदा वाटाणे फ्राय करून घ्यायचे. मग धुवून घेतलेले तांदूळ त्याच्यामध्ये टाकायचे. तांदूळ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे. नंतर मग आपल्या अंदाजानुसार पाणी टाकून घ्यायचे. पाणी टाकून झालं की मग चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर कुकरला 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. बघा मी 5 शिट्ट्या करून घेते. तेवढ्यात मग माझी राहिलेली कामं जी आहे किचनवरची ती मी करून घेत होती. खूप असा पसारा किचनवर झाला होता आणि मिस्टरांची पण घाई चालू होती, की मला कामावर जायचं आहे, लेट होतो आहे, किती वेळ लागणार आहे तुला असं. तर तेच मी त्यांना सांगत होती, फक्त 5 मिनटं थांबा, झाला आहे मसाले भात बनवून तयार असं. तर बघा किती छान असा मसाले भात बनवून तयार आहे. लगेच मी वाफ काढून घेत असते. काही काही बायका आहे ना थोडंसं वाफ जे आहे ते दाबू देतात, पण मी लगेच काढून घेते. त्याच्यामुळं मसाले भात जो आहे ना तो सुटसुटीत आणि छान बनतो आणि खायला पण मस्त लागतो. बघा किती छान मसाले भात बनवून तयार आहे. तुम्ही पण बनवून बघा. धन्यवाद.